आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 5 सारा जीवन अवघच बदलला याचा भाग पहिला. पुनश्च पावस. आप्पा वाङ्मय विशारद पदवी परीक्षेच्या 6 विषयांच्या परीक्षेला एप्रिल 1934 मध्ये बसून पावसला परत आले. एकूण 10 विषयांपैकी उरलेल्या 4 विषयांची तयारी पावस इथं स्वतःच पुस्तकं वाचून करावयाची आणि ऑक्टोबरमध्ये परीक्षेला बसावयाचं असं त्यांचं ठरलं होतं. पहिल्या 6 विषयात ते उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले होते. याच विषयांची तयारी ते पावस इथं करू लागले होते आणि ठरल्याप्रमाणे सर्व जमून येते तर ते ऑक्टोबरमध्ये पुण्यात जाऊन परीक्षेला बसलेही असते. सरकारी अवकृपेनं टिळक महाविद्यालयावर गंडांतर आलं आणि त्यामुळे 14 मार्च 1932 पासून बंद पडलेलं विद्यालय 1934 मध्ये सरकारनं बंदी उठवल्यावर देखील पुन्हा चालू करता आलं नाही. परंतु टिळक महाराष्ट्र विद्यापीठानं आप्पांची अभ्यासाची तयारी पाहून त्यांना वाङ्मय विशारद पदवी 1934 मध्ये बहाल केली. 1932 पासून आयुर्वेद महाविद्यालय हे नाव धारण करून टिळक महाविद्यालय निराळ्या स्वरूपात काम करू लागलं, कारण या शाखेकडे विद्यार्थ्यांचा भरपूर ओघ होता. वाङ्मय विशारदची शाखा बंद होती. ती परीक्षा घेणारी संस्था टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ही बेकायदा नसल्यानं 1934 मध्ये माजी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांना वाङ्मय विशारदची पदवी देण्यात आली. परंतु आप्पांनी कष्टमय जीवन जगून खडतर तपश्चर्येनं ही जी लौकिक विद्या मिळवली आणि जी लोकसेवेकरता किंवा देशसेवेकरता उपयोगी पडावी म्हणून अभिलाषा धरली, ती विद्या त्यापेक्षा अधिक श्रेष्ठतर कामी उपयोगी पडावी अशी ईश्वरी योजना होती. ज्या लोकसेवेनं लोककल्याण हे जन्मोजन्मीचं साधेल आणि ज्या योगे देशसेवेच्या मर्यादा देशाविषयीच्या मर्यादाही उल्लंघून अमर्याद विस्तारतील अशी थोर विद्या त्यांना आता संपादन करावयाची होती. ही विद्या संपादन करणं हेच खरं जीवितकार्य होतं. पुणे इथं सद्गुरू बाबांचा अनुग्रह झाल्यापासून त्या विद्येत त्यांची प्रगती द्रुतगतीनं चालूच होती. परंतु आता या ब्रह्मविद्येच्या पदवी परीक्षेला त्यांना बसवून गुरुत्वाची आचार्य पदवी द्यावी अशी ईश्वरी योजना होती. सन 1928 पासून 1934 पर्यंत म्हणजे 6-7 वर्ष जननी आणि जन्मभूमी यांचा दुरावलेला संबंध आता संपुष्टात आला. वृद्ध आईवडिलांचा पिकलेल्या प्रेमाचा पडीभार अनुभवण्याची संधी आली. परंतु यावेळी या भावी घटनेची त्यांना कल्पना असणं शक्यच नव्हतं. 4-5 महिने अभ्यासाकरता आपला मुलगा घरी आला एवढीच आईवडिलांचीही कल्पना होती. आपला रामभाऊ आप्पा घरी आला म्हणून आईवडिलांना आनंद वाटला. परंतु त्यानं आता कायमचंच पावस इथं राहावं असं त्यांना वाटणं शक्यच नव्हतं. आपला मुलगा आता वाङ्मय विशारद होईल, चांगला नावलौकिक मिळवेल आणि पुण्यासारख्याच मोठ्या शहरी धंदा उद्योग किंवा नोकरी करून सुखाचा संसार करेल असंच त्यांना वाटत होतं. मुलांच्या सुखातच स्वतःचं सुख पाहणाऱ्या माऊलीला याहून दुसरं काय वाटणार. याचं एकदा शिक्षण पूर्ण झालं आणि नोकरी धंदा लागून 2 हातांचे 4 हात झाले म्हणजे याच्या साऱ्या चळवळी आणि वळवळी आपोआप थांबतील आणि याचं आयुष्य यापुढे सुखात जाईल हीच शुभकामना आईच्या मनात वसत होती. राष्ट्रीय चळवळीत पडून दंड शिक्षा भोगून याला आता चांगलाच धडा मिळाला आहे, तेव्हा आता त्या फंदात हा सहसा पडणार नाही. त्यातूनही 1.25 मणाची बेडी पायात पडली म्हणजे याचे पाय संसारात स्थिरावतील असं तिला वाटे. तसं म्हटलं तर आई ही मुलाच्या त्यागी वृत्तीच्या विरुद्ध होती असं नव्हतं.
परंतु सर्वसाधारणपणे संसारी माणसाची जी वृत्ती असते ती तिचीही होतीच. मुलाच्या पारमार्थिक प्रवृत्तीबद्दल त्यांना प्रेमच वाटत होतं, कारण त्यांचे बंधू केशवराव गोखले हे अनुग्रहित आणि त्यांच्यामुळेच घरात परमार्थाचं लोण पोचलेलं असल्यामुळे घरातील सर्वच वातावरण निवृत्तीपर होतं. परमार्थ हे साध्य असलं तरी त्यासाठी संसाराचा त्याग केला पाहिजे अशी कल्पना कोणाचीच नव्हती. तेव्हा मुलानं उत्तम प्रकारे संसार करून परमार्थ करावा अशी आईची इच्छा होती. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.